जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं एका पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यामधील असणाऱ्या दातेगडाला. दातेगड आपल्या पाठीमाग आहे. दातेगडाला आता आपण भेट देणार आहे. आणि आता उन्हाळ्याचा सीझन चालू आहे, खूप ऊन आहे. आत्ता वाजलेत जवळजवळ 9:30 झालेले. आत्ता देखील उशीर आपल्याला झालेला आहे. आणि ह्या उन्हात आत्ता आपल्याला दातेगड हा सैर करायचा आहे. तर ह्या घराच्या हॉटेलच्या शेजारून आपल्याला दातेगडाला जायला रस्ता आहे. आणि इथं आपल्यासोबत आहे नेहमीप्रमाणे आपला राहुल दादा. आणि खूप दिवसांनी आपल्यासोबत आलाय आभी आहेत. आणि इथं काय शोधताय तुम्ही? जांभळं, बारकी बारकी जांभळं आहे. कच्चे कसले दिसणार ना? पक्के हाय पक्की. गोड नाही गोड आहे. बारीक आहे सगळे. चला, उशीर व्हायच्यात आपल्याला दातेगडाला जायचं आता. दातेगड हा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात टोळेवाडी गावाजवळ असलेला एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य किल्ला आहे, जो समुद्र सपाटीपासून 1027 मीटर उंचीवर वसलेला आहे. 15व्या शतकात दातेगड शिर्क्यांच्या ताब्यात होता. मलिक उत्तुजारने शिर्क्यांचा पराभव करून हा किल्ला बहमानी राज्यात सामील केला. बहमानी राज्याचे तुकडे झाल्यावर हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला. 1572 मध्ये पाटणकरांना या किल्ल्याची देशमुखी मिळाली होती. अफजलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला. त्यांनी गडाची जबाबदारी साळुंखे नावाच्या सरदारावर टाकली होती. पाटण परिसरात वास्तव्यास असल्यामुळे पुढे हे घराणे पाटणकर या नावाने ओळखू जाऊ लागले. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मोगलांकडे गेला. इसवी सन 1689 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. त्यावेळी संताजी आणि पाटणकरांनी गाजवलेल्या पराक्रमासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना पाटण महालातील 34 गावे इनाम दिली होती. इसवी सन 1745 मध्ये पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्या वादात आंग्र्यांनी दातेगडाला वेढा घातला, पण हा किल्ला त्यांना जिंकून घेता आला नाही. विशेष सांगण्याची बाब म्हणजे ज्यांनी तिन्ही छत्रपतीचा काळ पाहिलेला आहे असे रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांचे या गडावर 3 महिने वास्तव्य होते. दातेगडास शिवाजी महाराजांच्या काळात सुंदरगड असेही नाव होते. दातेगडावरील खडकात खोदलेली विहीर व टाकी यावरून किल्ला शिवपूर्व काळातला असल्याचे स्पष्ट होते. गडावर शिवाजी महाराज स्थापित कचेरी व कायमची शिबंदी होती. या शिबंदीकरिता शेजारच्या गावातील जमिनी नेमून देण्यात आल्या होता. पुढे हा किल्ला काही काळ मोगलांच्या आधिपत्याखाली होता. मे 1818 मध्ये कॅप्टन ग्रॅट याने हा किल्ला न लढता जिंकला. रमणीय, डोळे आपले दिपून जातात अशा प्रकारचं एक समोर असणारे हा सर्व पवनचक्क्या, त्यांच्या खाली असणारा हा सर्व भूप्रदेश, धरणाचा प्रदेश, नदीचा प्रदेश, वड्याचा प्रदेश, आणि त्यात आता हे इंडस्ट्रियलायझेशन हे पाहून डोळे खूप अचंबित होतात. अशाच वेगवेगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आपण गड किल्ल्यांवर जात असतो. तसेच गडाचा अनुभव, गडावर असणारे हे अवशेष, ह्या विहिरी, हे तळे, हे कसे बांधकाम केले असेल, त्यांची रचना काय असेल, कोणत्या प्रकारची रचना असेल, ह्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आपण आवर्जून गड किल्ल्यांवर येतो. आणि ह्या गड किल्ल्यावर येण्याचं महत्त्वाचं कारण आहे हे समोर असणारी जी तलवारीच्या आकाराची विहीर आहे, तर ती कमळगडावर पाहिली, पण ही बघायची राहिली होती. तर आवर्जून हे बघण्यासाठी आलोय. प्लस त्याच्या पलीकडे जाऊन जो प्रवेशद्वार आहे, त्या प्रवेशद्वारामध्ये असणारी आपली गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे, कोरीव आहे, ती पाहण्यासाठी आपण खास आलेलो आहोत. तर तुम्हाला आता दाखवतो, चला बघूया. मित्रांनो, आता आपल्या समोर हा बुरुज आहे. इथपर्यंत हा बुरुज आहे आणि त्याच्या खाली खडक आहे. म्हणजे दातेगडाला आपण पाहू शकत असाल की नैसर्गिकरित्या खडकाची जी तटबंदी आहे ती लाभलेली आहे, त्याच्यावरती बुरुज आहे. अशी आपल्याला समोर देखील पाहायला मिळते. कातळ खडक आहे आणि त्यालाच वरती तटबंदी केलेली आहे. आणि
सुंदर असं वार येते, भारी वाटते आणि आपल्या डोळ्यासमोर आहे डोळ्याचं पार न फेडणारे एक दृश्य. तर मित्रांनो, आता आपण दातेगडावरील असणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहे. ते प्रवेशद्वार तुम्ही पाहत असाल तर ते बघणं अवस्थेत झालेलं आहे आणि दरवाजाच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला 10 ते 12 फुटी हनुमानाची मूर्ती आणि गणपती बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते. अशा मूर्त्या आपल्याला फार कमी अशा किल्ल्यांवरती पाहायला मिळतात. त्यामध्ये दातेगडावरती आपल्याला हनुमानाची आणि गणपतीची मूर्ती पाहायला मिळते आणि त्या हनुमानाच्या मूर्तीचा प्रकार आहे चपेटदान मारुती. बरेच किल्ल्यावरती आपण चपेटदान मारुतीची मूर्ती पाहतो. आपल्या गावामध्ये देखील बऱ्याच गावामध्ये चपेटदान या प्रकारची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला दरवाजामध्ये आता बघणं आवश्यक आपल्याला हे देवड्या पाहायला मिळतात. पहारेकरांच्या देवड्या दोन्ही साईडच्या दरवाजांच्या या देवड्या आपल्याला पाहायला मिळतात आणि समोरच आपल्याला मारुतीरायाची आणि गणपती बाप्पांची जी की फार कमी गाड्यांवरती आपल्याला पाहायला मिळतात अशा मूर्त्या अख्ख्या कोरल्या ते खडकामध्ये. आणि हे जर दरवाजा संपूर्ण तुम्ही जर पाहिला तर सर्व खडकामध्ये कोरून काढलेला आहे. त्यामध्येच इथे आलेलं पाहायला मिळालं हा जो खाचा आहे इथं ह्या साईडला पूर्वीच्या काळी छपरासाठी वापरलेला खाचा असेल, कारण की ज्यावेळेस पावसाळा असेल ऊन असेल त्यावेळेस ह्या खाच्याचा वापर करून छत बनवायचं काम नक्कीच या ठिकाणी ह्या मार्फत केलं असेल. ते नक्की मारुतीरायाच्या डोक्यावरती गणपतीरायाच्या डोक्यावरती आपल्याला असं पाहायला मिळतंय. अगदी कातळ खडकामध्ये कोरून काढलेलं नक्षीकाम अतिशय सुंदर. उन्हाच्या तडाख्यामध्ये कोण म्हणतं पावसाळ्यामध्ये स्वर्ग दिसतो, उन्हामध्ये देखील स्वर्ग दिसतो, बरोबर का नाही? हा ना. तर मित्रांनो, हीच ती तलवारीच्या आकाराची असणारी विहीर. इतकी खोल आहे की आपला आवाज घुमतोय का खाली असं वाकून भीतीने बघायला लागते. आपण स्टिक मोठी करून पाण्याची टाक हे वाड आहे. हे अवशेष कसले वाड्यांचे अवशेष वाटते ते बरं. खड्ड्यात कसे वाढे दरवाजा एवढा मोठा काढला होता टाकीला, तेवढा आहे दरवाजा तेवढीच भरायची वरती बरोबर. वाढ आहे काय 100% वाढ त्याच्यामध्ये माती आली, माती भरली. शीत पण त्याच्यात काहीतरी खाली असत. जेवढा विचार करा तेवढा विचार कमी पडेल.
रास्ता ऊपर आया है अयो तर मित्रांनो आता आपण चाललोय तलवारीच्या आकारच्या विहिरीमध्ये आतमध्ये. असा आवाज घुमतोय ना. दिसते ना मला खोली. नमो पार्वती पते. हर हर महादेव शंभो. घोषणा का दिल्या त्यासाठी आपल्याला शेवटा पण जायला लागणार. तर मित्रांनो आता आपण तलवारीच्या आकारची जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये आपण आहोत. ज्यावेळेस विहिरीच्या वरती होतो त्यावेळेस उन्हामुळे खूप उष्णता लागत होती, खूप गरम होत होतं. परंतु ज्यावेळेस विहिरीमध्ये प्रवेश केला त्यावेळेस अतिशय थंड वारा या ठिकाणी लागायला लागलाय. आणि आता देखील आपण पाहू शकत असाल ह्या विहिरीमध्ये पाणी आहे आणि जवळजवळ पाठीमागे पाहू शकता 400 ते 500 फूट खाली हे खोदलेली विहीर आहे. अतिशय कातळ खडकामध्ये कोरून काढलेली विहीर आहे आणि जवळजवळ पाठीमागे भरपूर पायऱ्या आहे. ह्या पायऱ्या उतरून आपल्याला खाली यायला लागतात. तरी तर आता राहुल दादा अभिषेक पाण्यात जरा हात घालतात ते मासे. गरम झालं. मासे आहे का? हा का? ते पोहतात. मित्रांनो आत्ताच आपण ती तलवारीच्या आकाराची विहीर बघितली. जशी कमळगडावरती आहे हुबेहूब तशीच आहे. आकारात थोडा फरक असेल. आणि अशा प्रकारे आपण दातेगड उर्फ सुंदरगड हा एक्सप्लोर केलाय. जी 1 ते 1.5 वर्ष आलं आपण प्लॅनिंग करत होतो. तो रखाडला आता आठवड्याभरापूर्वी देखील करायला आलो. करायचा होता दातेगड बरं केला वसंतगड. पण तो मोका दूर न जाऊन देता आम्ही लगेच जसा वेळ भेटला दादाला सुट्टी होती योग आला. योगायोग रात्रीच्या रात्री नियोजन झालं. आपण आबीला उचललं आणि तिघं सकाळी पाठी निघून गड एक्सप्लोर केलाय. तर अशी होती आज आपल्या दातेगडची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वेळ भेटला तर गडाला भेट नक्की द्या. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की जर कधी आपला व्हिडिओ येणार असेल तर सर्वात पहिले अपडेट तुमच्यापर्यंत येईल. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.